तुला कळलंय का काय घडलंय ते? अरे खुर्चीच्या भोवतीचं रिंगण मुद्दाम पुसलं गेलंय. याचा अर्थ अवधूतच्या ऐवजी आता संकेतचा पौर्णिमेचा फेरा सुरू झालाय. तुमच्या मित्राकडे फार थोडा वेळ शिल्लक राहिलाय. देणार, खूप काही देणार, फक्त एका अटीवर. जेव्हा मला गरज असेल तेव्हा तुझ्या शरीरावर माझा पूर्णपणे ताबा असेल. म्हणजे ती गिरा हद्द सोडून बाहेर आली. अरे आले त्याचा लवकर. तिकीटच्या बाजूला ती पिवळ्या ड्रेसमध्ये कोण आहे? हर्षाच्या अंगात नंदिनी. बाई कोकण कोकण आहे बाई. तू पण, मी पण आणि हा पण, आपण सगळे कोण आहे? कोकण. कोकण बाई, कोकण. पप्पा. अरे नाही, काय करताय? अरे गप. अपने भाई को भाई पप्पा बनने का सेलिब्रेशन चाहिए. सेलिब्रेशन चाहिए. अपने भाई को पप्पा बनने भाई पप्पा. पार्टी. डोळे झाक. झाक तर एक जादू दाखवायची. जादू दाखवायची आपण. माझ्या मनातलं लगेच ओळखायला लागलेच तू आता. डोळे झाक, डोळे झाक. काल रात्री एवढा मोठा कांड झालाय आणि हा इकडे आरामात झोपलाय. अरे पण ह्याचा कान माझ्यावर शिकलाय रे. त्या नंदिनीने हर्षाला झपाटलाय माझ्या. त्या तिघांचा खून हर्षा आणि संकेतने नाही केलाय, रामदेव आणि नंदिनीने केलाय. याच्या कोणाचाच विश्वास बसणार नाही आम्ही. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. मी विठ्ठल काकांना त्या तिन्ही बॉड्या पुरायला सांगितल्या जमिनीत. हा, आणि ते एकदा काय जमिनीत पुरल्या की त्या बॉड्या मिळणारच नाही ना, म्हणजे कोणावर संशय येणारच नाही. आणि बघ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संकेतला ह्यातलं काही माहीत असेल नसेल काही माहीत नाही, पण तरी आपण त्याला काही सांगूया नको. आपण लगेच मुंबईला निघूया.
ऐक ना एवढे दिवस संकेतच्या अंगात रामदेव येत होता ना हा आज उघडा का झोपलाय? अरे रामदेव आणि नंदिनीचं एकमेकांना प्रेम होतं आणि त्या हर्षाच्या अंगात नंदिनी आली आहे म्हणजे रामदेव आणि नंदिनी एकत्र म्हणजे संकेत आणि हर्षा एकत्र म्हणजे संख्या 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 तुला काल रात्री जे काही घडलं ते तुला आठवते का? हा काल रात्री आपण पळत होतो ना मग ते 3 जण आपल्या मागे लागले हो त्याच्यानंतर नाही काय आठवत आहे. हे बघ तुझा शेवटचा पौर्णिमेचा फेरा झालाय बरोबर हा चल लगेच मुंबईला निघू आपण. ते सगळं सांगू तुला आम्ही गाडीत चल गाडी पण ready आहे. बॅग कुठे माझी? सगळं येणार आपल्या हातात. अरे पण बॅग तर पाहिजे. सगळं तुला सांगतो आम्ही. चला तू. चल. संकेत हे असं काय घातलंयस? ते नाही जरा ते मरू देत. तुम्ही कुठे जाताय? मुंबईला. मुंबईला का? का? तेच विचारते का? ते हे बिझनेस आहे ना मुंबईला हा. तर त्याचे लोड लागलेत जरा काय हा? लोड आलाय ते बरेच दिवस गेलो नाही ना त्याच्यामुळे जरा गडबड झाली. पण तू का सकाळी आलीस इथे अचानक? अरे काही नाही बाबांना तालुक्याच्या दवाखान्यात न्यायचं होतं. मामाला काय झालं? अरे काय होणार आहे सारखं सारखं त्यांना जे झालंय त्यासाठीच तालुक्याच्या दवाखान्यात न्यायचं होतं पुढच्या ट्रीटमेंटसाठी. मी विचार केला तर तुझी गाडी आहे गाडीतून नेलं असतं पण आता तुम्ही मुंबईला जाताय तर मी आता नाही मुंबई कॅन्सल. अरे नाही मुंबई कॅन्सल. जायचंय कुठे? माझा सासरा तुझा मामा आजारी आणि त्यांना सोडून आपण मुंबईला जायचं. अरे पण तुमची मीटिंग आहे ना. ती पण कॅन्सल. जोपर्यंत सासरे बाबा बरे होत नाहीत तोपर्यंत मी गाव सोडून जाणार नाही. डन. आणि एक काम करा तुम्ही इथे समा मी गाडी घेऊन येतो. हा चल आधी ते कपडे बदल. हो तुलाच माझी काळजी. हे वैशाली ते मामाला किती दिवस लागतील बरं व्हायला? आता ते मी कसं सांगणार तिकडे गेल्यावरच कळेल ना. मी आणि आई तरी किती काय काय करणार रे म्हणून तुम्हाला बोलवायला आली. चल मग निघूया चल. चल अरे उचल ना आम्ही जोर लाव ना. अरे आम्ही जोर लाव ना. लावतो यार. अरे इथून उचल तू उचल ना तिथून. उचल ना जोरात. अरे मामी बरोबर आलीस हात लाव. काय पूजेला बसलेस मामा म्हणा. अगं मदत कर ना मामी आम्हाला उचलायला. अरे अवधूत मामाकडे बघून वाटत नाही इतकं वजन असेल. मामी काय खायला घालते इतकं? रोज गावठी कोंबडीची 4 अंडी वरती मलाई आणि शाळाचं पाणी पण देते. तुझा मेनू बाजूला ठेव आधी ठरव बाबांना कसं न्यायचं ते. मी शिडी आणते शिडीवर टाकूया म्हणजे कसं उचलून न्यायला बरं पडेल नाही. मामी काय आयडिया काढतेस तू? शिडीवरून घेऊन गेलो लोकांना काय वाटेल? मामाला तिरडीवरून घेऊन चाललो आपण. ऐका आपण ना मामाला या चादरी सगळेच उचलूया सोपं पडेल. बेस्ट आयडिया. काम करा तुम्ही दोघे इथे. अवधूत इकडे इकडे चांदी पण खराब असतात ना. कॉर्नर अंगावर टाकायला. या, उचला उचला. चला चला चला. अरे चला ना सर झालेत काय. असं काय करतं घट्ट झालं. अरे काय करताय? काय हे कधी घडलं? माझा मामा मेला आणि मला कोणी सांगितलं पण नाही. ए मूर्ख बाबा जिवंत आहेत. सॉरी काका. अगं बाबांना तालुक्याच्या दवाखान्यात नेतोय. वाचलो बाजूला. चल, चल. अरे उचला रे. सावकाश मला काय बोलतो? सावकाश सावकाश. मामी नीट. हर्ष
हर्षा, सकाळी उठल्यानंतर डोकं जड झालं असं काय वाटलं का तुला? अरे यांना इलाजची गरज आहे, तिला नाही. चल लवकर. आलो मामी. अवधूत थांब ना. हे असं काय सगळे? हा विठ्ठल काका कुदळ पावडे घेऊन कुठे गेला होता? अरे अमेयच्या बागेत गेलो होतो. माडानं जरा माती ओढायची होती. वाखारीचं कसं काय चाललंय? हे एकदम व्यवस्थित चाललंय. काय महेश आता चांगलं लक्ष घालतो वखारीत. हो, तुम्हाला काय कळलं की नाही? तो विनू, हेम्या आणि त्याचे मित्र काल रात्रीपासून बेपत्ता आहेत. हो काय ते बेवडे सगळे ते. हे बघा मी येतो हा. चल. नंदिनी, हर्षा, अरे सध्या 2-4-1 महिना. काय रे, काय झालं? काय बोलू डॉक्टर? अजून तरी काहीच सांगितलं नाही. म्हणजे काका आहेत ना? मी विचारलं फक्त. काळजी करू नका. हे बघा, पेशंटला पॅनिक अटॅक आला होता, त्यामुळे अशी परिस्थिती झाली. योग्य औषध उपचारांनी ते बरे होतील. आम्ही भेटू शकतो? हो, पण जास्त वेळ बोलू नका. ओके. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. दवाखान्यात अचानक इकडे का आलीस? माहित नाही, मी फक्त चालत निघाले. इकडे कधी पोहोचले काय माहिती. बरं ठीक आहे. हर्षा, तुला असं काही वेगळं जाणवतं का किंवा काही बदलल्यासारखं असं काही वाटतं? पाण्याचा हा पायांना होणारा स्पर्श किती छान वाटतोय ना. असं वाटतंय की तासन तास हे समुद्राचं पाणी फक्त असं पायांवर घेत उभं राहावं. एक वेगळाच आनंद आहे यात. तुला माहिती आहे अवधूत, आज तर मी सकाळी 2 तास आंघोळ करत होते. म्हणजे आई बडबडली त्यात, पण ना हा कोणाच ठाऊक. मला फक्त पाण्यात भिजत राहावं असं वाटतं. तुला ती आपली गावाकडची नदी माहिती आहे का अवधूत? हा, माहिती आहे ना? हो माहिती. आपण जाऊयात तिकडे. मी तुला त्या नदीत घेऊन जाणार आहे. अगदी आतमध्ये. नदी? काय झालं? नाही, मला पोहता येत नाही आणि पाण्याचा फोबिया आहे ना. मी तर म्हणतो तू पण त्या नदीत भिजा जाऊ नको. पावसात पण भिजू नकोस तू. का? अगं आजारी पडशील ग. हो, एवढी काळजी आहे तुला माझी. तुला माहिती आहे अवधूत, ती ना वैशाली बोलली होती संकेतला की त्यांचं लग्न झालं ना ते दर महिन्याला गावी येणार आहेत. आपणही येऊयात त्यांच्यासोबत. बघ हर्षा, हो तर एखाद वेळेस मी नदीजवळ घर बांधेन, पण त्या संकेतसोबत गावी कधीच नाही येणार. पौर्णिमेला तर अजिबात नाही येणार. हे बघ, आता प्रश्न नको विचारूस. तू आता खूप भिजलीस, आपण घरी जाऊया. उशीर होतोय. चल अगं हर्षा, उशीर होतोय. घरी चल.
चल गपचूप अवधूत चल तू. अमेय मीच आहे ना डॅडी. सासरे बुवा बरे होतील हे ऐकल्यावर जरा बरं वाटलं रे. आता माझी थंडच पडली होती. नाही अचानक असं वारलं बिरलं तर एका वर्षात सगळं कार्य करावं लागतं. काय बोलतोय? अरे तसं नाही, मस्करीमध्ये नाही बाबा, ते तसं असतं. सॉरी. मला पण टेन्शन होतं रे. म्हणजे टेन्शन कसलं की मामा जर असं राहायला कायम तर मामी आहे वैशाली, त्यांचा सांभाळ कसा होणार, त्यांचं कसं होणार ना पुढे. ते आहेच. पाणी. हा बाई पाणी. पाणी हवं तुम्हाला? नाही नाही. अरे वैशाली आणि मामीचं टेन्शन हलकं झालं, पण आपण ज्या मॅटरमध्ये अडकलोय ते आपलं कुठे टेन्शन हलकं होत आहे, त्याच्यामध्ये आपण फसतोच आहे. पण मला ते नेमकं आठवत नाही यार. म्हणजे बघ, ज्या विधी चालू होत्या तिथे आपण बसलो होतो. तिथे आपण बसलो होतो, त्याच्यानंतर ते तिघ जण आले, त्यांना आपण घाबरून पळालो. हा बरोबर बरोबर बरोबर. हे बघ ज्या विधी चालू होत्या ते तिघ जण आले, त्याला आपण घाबरून पळालो. हो. अरे यार बघ, तिघ जण होते, विधी चालू होत्या, म्हणजे आपण घाबरून पळालो. आपण घाबरून पळालो त्याच्यानंतरच मला नेमकं आठवत नाही. तोच तर मेन डोक्याला शॉट बसला नाही यार. हे मेन आहे ना, हे मेन आठवलं पाहिजे. संकेत, हो. तुला ते नाहीच आठवणार का? कारण त्यावेळेला तुझ्या अंगात रामदेव होता. रामदेव. अरे भाई तरीच मी विचार करतोय की मला आठवत का नाही. भाई मी लय टेन्शन आलेलं रे. मी आपला विचार केला की दारू बंद करतो, कारण दारू जास्त प्यायल्यानं ना छोटा मेंदू म्हणजे गायब होतो, त्रास होतो ना रे. अगदीच. मग ते रामदेवचं काय पुढे शॉट, म्हणजे आपण काय हे नाही ना, गडबड नाही ना? रामदेव आजोबांनी तुझा वापर करून त्या तिघांना मारलं. अरे भाई तरी त्यांना मारलं ना. अरे रामदेव आजोबा म्हणजे शरीर माझं होता ना. चाले त्या तिघांना मारलंच पाहिजे होता. विधी चालू होते, आले. रांगोळी स्पर्धा आहे काय? सगळ्या कानपाट फोडीन. काय अरे त्या तिघांना मारले म्हणजे त्या तिघांचा खून केलाय. खून. चित्यागिरी करू नको आम्ही. नेमका खून केला म्हणजे हे अवधूत हा काय बोलतोय? खून केला मी बरोबर बोलतो. केलं. खून म्हणजे मी खून केला ना यार. मी खून केलाय. नाही संकेत, हे बघ. अरे नाही, मी खून केलाय यार. संकेत, माझा त्यांचा काही संबंध नाही संकेत, यार. माझा एक मी तिला ओळखत अरे पण नाही संकेत, यार. तू काय नाही केलंस रे. तू काय नाही केलंस, कारण त्यावेळेला तुझ्या अंगात रामदेव होता. त्याचा पूर्णपणे ताबा होता तुझ्या शरीरावर. तू काय नाही केलंस. अरे पण अवधूत शरीर माझं होतं ना. शरीर माझं होतं ना अवधूत. इच्छा पूर्ण करणारा जीव मला वाटत होता. तोच रामदेव आता माझ्या हाताने खून घडवतोय माई. नाही संकेत, नाही. माझ्या हातून खून घडवतोय. आम्ही बसलोय तर आम्ही बसलोय यार. ऐक ना, तू सांगतो. मी काय बोलतोय, मला काय नकोय. मला पैसा नकोय, मला काय नकोय. मला याच्यात नाही अडकायचंय भाई. ऐक ना संकेत, मला याच्यातून बाहेर काढ भाई. मी काय पोलिसांना बोलूया. संकेत तू शांत हो आधी. त्या तिन्ही बॉड्या आम्ही गायब केल्या आणि हे सगळं मॅटर आपल्या तिघांशिवाय कोणालाच माहित नाहीये. हे बघ, तुझ्यावर अजिबात आळ येऊ देणार नाही आम्ही. नाही पण ना. डेंजर आहे. ऐक ना, ऐक ना. अरे भाई डेंजर आहे ना यार. तू शांत हो. ऐक 2 मिनिटं. नाही तू अडकायचं. शांत हो, मी सांगतो ना. तू इथे बस. नको आहे पैसे. अरे मला नको आहे काय भाई. ये तू. अरे तू संकेत, शांत बस ना आधी. शांत हो संकेत यार. खून केला भाई मी. अरे नाही काय तू केलंस रे संकेत, आमचं ऐक ना. खून
खून केलाय भाई, मी असं नाही अरे संकेत तुला काही नाही होणार, आम्ही आहोत ना सोबत. करेक्ट आहे. हे बघ, आम्ही दोघं मिळून तुला ह्यातून बाहेर काढणारच. खून केलाय भाई, खून केलाय भाई. नाही. तसं नाही यार. अरे संकेत तू काहीच नाही केलंस रे. तसं नाही, मला नको आहे तू सगळं. नाही काय केलंस, आमच्यावर विश्वास ठेव ना. अरे त्या दिवशी अजून एक गोष्ट घडली माहिती तुला. अरे हर्ष आहे ना, इकडे. काय सांगत होता सला? त्याला सांगायला पाहिजे ना. काय? हर्षाच्या अंगात नंदी येते ते सांगायला नको त्याला. तू वेळ आहेस काय? अरे त्या बिचारीची अवस्था बघ ना काय झाली आहे. अरे अजून हे सांगितलं तर काय वाट लागेल यार त्याची. प्लीज बघ, एक काम करूया, आपण त्याला नंतर सांगू. हा प्लीज. अरे प्लीज यार. हे संख्या संख्या संकेत संकेत कुठे गेला? हे संख्या संकेत हे संख्या संकेत संकेत संख्या अरे गेला कुठे? संकेत हे संख्या संख्या आता दूरवरचे बोलणे नको, फक्त एक भेट हवी. पसरलेल्या गुलाबी थंडीत फक्त तुझी मिठी हवी. आज रात्री मी तुझ्या घरी एक विशेष विधी करेन, पण एक लक्षात ठेवा, आजचा सूर्य मावळायच्या आत तुम्हाला संकेतला घेऊन या गावाची वेस ओलांडावीच लागेल. मुद्दामून वेळ जावा म्हणून रामदेव आजोबांचं भूत हे सगळं मुद्दामून करत नसेल ना. करेक्ट बोलतोस तो आम्ही. म्हणजे या वेळची रेस टायमिंगची आहे भाई. पळ जोरात पळ. अहो संकेतला घेऊन निघालो आम्ही, पण अचानक संकेत गायब झालाय. हो काय? अरे हा विधी पूर्ण होण्यापूर्वी तो वेशीच्या बाहेर जाणं गरजेचं होतं.